हातात धरायचा आणि तिकीट काढायचा. त्याची ती नजाकत बघायची, लोक खुश होऊन जायची. लोक 4 एसट्या सोडायचे, पण शिवाजीराव गायकवाडच्या एसटीत बसायचे. का? अरे किती सुंदर तिकीट काढतोय, त्या हातातलं मशीन 2 बोटावरती फिरवतोय, परत हातात घेतोय आणि तिकीट काढतोय आणि तिकीट देतोय. एके दिवशी शिवाजी गायकवाडच्या बस स्टँडमध्ये तो बसमध्ये बसला आणि त्याच बसमध्ये या भारतातला सगळ्यात मोठा दिग्दर्शक येऊन बसला. शिवाजीराव गायकवाड नेहमीप्रमाणे बस स्टँडमध्ये आले, हातात तिकीट काढायचं मशीन घेतलं, तिकीट 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 प्रत्येकाने तिकीट काढायला चालू केलं. लोक वाहून गेली, बघत राहिली, अरे किती सुंदर तिकीट काढतोय. तो दिग्दर्शक सुद्धा बघत राहिला, त्याला ती नजाकत आवडली आणि त्या दिग्दर्शकानं शिवाजी गायकवाडला मुंबईला बोलवून घेतलं. त्याला पहिला चित्रपट दिला. पहिला चित्रपट यशस्वी झाला. त्याला दुसरा चित्रपट दिला. दुसरा चित्रपट यशस्वी झाला. पुढे त्याला 20-30 चित्रपट केले, आपल्यातून फेमस झाले. तो शिवाजी गायकवाड अनेकांच्या मनावरती राज्य करून गेला. तो शिवाजी गायकवाड पुढे तुमच्या माझ्यासाठी रजनीकांत म्हणून फेमस झाला. स्वप्न काय हो, स्वप्न आयुष्यात कुठली वेळ आणि कधी कलाटणी देईल आपल्याला माहिती नाही. कधी आयुष्यात संधी येईल माहिती नाही. संधीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर विठ्ठल लहाने एके ठिकाणी म्हणतात, संधी म्हणजे काय हो, प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. इथं बसल्या प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. संधी काय करते? संधी आल्यावरती दरवाजा ठोठावते. आपण शांत झोपलेलो असतो, आपण दरवाजा उघडत नाही, संधी निघून जाते. संधी परत येते, दरवाजा ठोठावते, आपण शांत झोपलेलो असतो, दरवाजा उघडत नाही, संधी परत निघून जाते. संधी 2दा येते, 3दा येते, 4दा येते. पण मित्रांनो, एकदा आयुष्यातनं संधी निघून गेली, ती परत माघारी येत नाही. माघारी यायचं स्वप्न सुद्धा बघत नाही. आलेल्या संधीवरती स्वार व्हावं आणि त्या स्वारावरती अजिंक्यतेची शिखरं गाठावी, हा इतिहास सांगतो. संधी आले ना, संधीचं सोनं करायला शिका. पण कुठली संधी कधी येईल आणि आयुष्यामध्ये कधी मिळेल हे आपल्याला माहिती नाही. इंग्लंडमध्ये एक अभिनेत्री होती, फार जुन्या काळात. ती फार विनोद करायची. तिचे विनोद बघून अनेक लोक हसायचे. त्या अभिनेत्याच्या शोला, त्या अभिनेत्रीच्या शोला अनेक हाऊसफुल गर्दी व्हायची. ती स्टेजवरती आली ना, इतक्या सुंदर सुंदर विनोद करायची, अनेकांना हसवायची, अनेक लोक मंत्रमुग्ध व्हायचे. एके दिवशी तिचा असा शो चालू होता. ती माऊली आपल्या अंगातल्या कलागुणातून प्रत्येकाला हसवत होती. अखंड प्रेक्षक खदखदून अखंड हाऊसफुल होऊन हसत होतं. पण त्याच वेळी काही क्षणावेळी त्या माऊलीला चक्कर आली आणि ती माऊली जाग्यावर स्टेजवरती खाली कोसळली. त्या माऊलीचा मुलगा कोपऱ्यात बसून लहान होता, आपल्या आईला बघत होता. सगळे ओरडू लागले, अरे काय झालं? सगळ्यांना वाटलं अभिनयाचा भाग असेल, खाली पडून आपल्याला हसवायचा प्रयत्न असेल, अभिनय करत असेल. 5 मिनिटं झाली, 7 मिनिटं झाली, कोणी येईना. परत लक्षात आलं मुलाच्या, आपल्या आई चक्कर येऊन पडले. तो लहान मुला पळत पळत आला, स्टेजवरती आला, आईला उठवायचा प्रयत्न केला, आई उठे ना. आईला मांडीवरती घेतलं, आई उठ ग. पाणी पाजायचा प्रयत्न केला, आईला शुद्ध येईना. त्या लहान मुलानं आईला उचललं, स्टेजच्या पाठीमागं नेलं. आई उठ. लोक आवाज करतात आणि बाहेर लोकांनी गोंधळ घालायला चालू झाला. नाटकं बंद करा, पैसे देऊन आलोय, हे पैसे मोजलेत आम्ही या शोचे, एकतर पैसे माघारी पाठवा नाहीतर शो आम्हाला दाखवा. मुलाकडे प्रश्न पडला. लोक आता अंगावर येतील, लोक मारतील, काही केलं पाहिजे. क्षणाचाही विचार न करता आईला पाणी पाजलं आणि त्या तडपडनं रंगमंचावरती जाऊन उभा राहिला. लहान मुलगा रंगमंचावरती बघितलं, प्रेक्षक शांत उभा राहिले आणि लहान मुलानं अंगातले गुण सादर करायचा प्रयत्न केला. अनेकांना हसवलं, अनेकांच्या टाळ्या वाजल्या, शिट्ट्या वाजल्या, अखंड माहोल झाला. अनेक प्रयोग त्यानं पुढे जाऊन केले. तोच मुलगा संकटाची मात करून स्टेजवरती उभा राहिला. तुमच्या माझ्या समोर चार्ली चॅप्लिन म्हणून जगप्रसिद्ध विनोदी अभिनेता झाला. संधी कधी आली? जराही चक्कर येऊन पडली नसती, हा कोपऱ्यात टाळ्या वाजवत बसला असता. नाही, आयुष्यात कधी संधी येईल माहिती नाही. कुठल्या क्षणी आयुष्याचा निर्णय बदलायला आपल्याला माहिती नाही. संयम असणं बाळगणं फार महत्वाचं आहे. आलेल्या संधीला न सोडता त्या संधीचं सोन्यात कसं रूपांतरित करता येईल याचा विचार करणं फार महत्वाचं आहे. हा विचार ज्याला जमला, संधीचं सोन्यात रूपांतर करण्याचं यश ज्याला जमलं, त्यालाच स्वतःची गुणवत्ता वाढवता आली. ही सगळ्यात मोठी, सगळ्यात सांगण्याची गोष्ट आहे. पण आपण मोठे झालो, आपल्याला अभिमानानं मोठं केलं, आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं.
सगळं केलं, आपल्या नावावरती मानाचा तुरा लागला. पण हे सारं होत असताना आमची मुलं ज्यावेळी परदेशात जातात, परदेशी संस्कृती शिकायला जातात, त्यावेळी वाटतं उगाच खर्ची पडला होतो तानाजी, काय माती माती करत बसला. उगाच मृत्यूच्या मुखी पडला तो आमचा बाजी, काय माझी पिढी पिढी करत बसला. गेलेली पिढी आता नाही येणार, आपल्या मातृभूमीकडे आता पाठीमागं वळून सुद्धा नाही बघणार. मुलांनो, किती मोठे व्हा, किती मोठ्या उंचीवरती पोचा, पण ज्या मातीनं आपल्याला त्या उंचीपर्यंत पोचवले ना, त्या मातीला मरेपर्यंत विसरू नका. हे शिवचरित्र तुम्हा आम्हाला शिकवते. किती मोठे व्हा. नाही बघा ना साहेब, आमच्या इथं पुण्याला एक प्राध्यापक होते. कार्यक्रम संपला तर सर माझ्यापाशी सहजच आले. सर म्हणाले, मी फार भाग्यवान आहे. म्हणलो, का हो सर? म्हणले, माझे दोन्ही मुलं अमेरिकेत आहेत. म्हणलं, किती आनंदाची गोष्ट आहे, तुमची दोन्ही मुलं अमेरिकेत आहेत, उत्तम उत्तम शिक्षण घेतात, मोठ्या मोठ्या उंचीवरती आहेत. पण सर, दुःख या गोष्टीचं आहे, गेली 3 वर्ष झालं मी वृद्धाश्रमात राहतोय. म्हणलं, असं का? सर, माझी पत्नीही प्राध्यापक होती, मी प्राध्यापक होतो. आमच्या दोघांची एक इच्छा होती, आमच्या मुलांनी मोठं व्हावं, इतकं मोठं व्हावं की आमच्या मुलांनी आम्हाला मरेपर्यंत जपावं आणि स्वतःचं कर्तृत्व मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवावं. पण सर, आम्ही फक्त पैशानं आमची मुलं मोठी केली, परदेशात पाठवली. जी आमची मुलं परदेशात गेली ती परत माघारी नाही आली. सर, मध्यंतरी माझी बायको वारली. मी माझ्या मुलाला पत्र पाठवलं, फोन केला की बाबांनी या, तुमची आई वारले, आईला शेवटचं बघायला या. मुलं, पुढं काय झालं? साहेब, बारका मुलगा नाही आला, मोठाच मुलगा आईला बघायला आला. 2 दिवस थांबला. मी म्हणलं, अरे का रे, एकटाच आलास? त्यानं माझ्याकडे बघितलं आणि जायला निघाला. जाताना माझ्या हातावरती पैशाचा बंडल ठेवला. मी म्हणलं, का रे? बाबा, कंपनीमध्ये काम आहे, थांबायला वेळ नाही, आईचं गोडधोड अख्ख्या घराला गावा, अख्ख्या गावाला खायला लावा, पण बाबा मी थांबू शकत नाही. अरे, मी सहजच विचारलं, तुझ्या आईनं रक्ताचं दूध करून तुला पाजलं की रे? दुधाची हिशोब नाही विचारला तुझ्या आईनं. आईनं लहानाचं मोठं करताना सकाळी 6ला उठून डबा तयार केला आणि तालुक्याला शिकायला पाठवलं. त्या डब्याचा हिशोब नाही विचारला तुझ्या आईनं. त्या आईच्या मृत्यूचे पैसे देऊन तू आता चाललास. आणि मी विचारलं, म्हणले साहेब त्यांना, अरे बाबा, एकटाच आलास, थोरला तू, दाखला का आला नाही? तो माझा मुलगा मला म्हणाला, बाबा, मी भैयाला म्हणालो होतो चल आईला शेवटचं बघून घेऊ, परत बघायला मिळणार नाही. भैया म्हणाला, आईच्या वेळी तू जा, बापाच्या वेळी मी जातो. आईला आणि बापाला वाटून घेणारी पिढी या मातीमध्ये तयार झाली. या मातीचं महाराष्ट्र पण संपून गेलं. महाराष्ट्र म्हणजे काय हो? आपण सहजच सांगतो, महाराष्ट्र म्हणजे काय? जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र. जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र. रमाबाई आंबेडकरांचं कुंकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गळ्यातील टाळ म्हणजे महाराष्ट्र. शेतकऱ्यानं सोन्याचा फिरवलेला फाळ म्हणजे महाराष्ट्र. इथल्या मातीमध्ये घडलेल्या अनेकांची स्वप्न बहरलेल्या आणि स्वतःला एका चांगल्या उत्कृष्ट दर्जावरती नेऊन पोहोचलेला अनेक युवकांनी तयार केलेला हा महाराष्ट्र, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र. याच महाराष्ट्रामध्ये अशी पिढी तयार होते, त्याही वाटतं कुठेतरी दुःख आहे. महापुरुष आकाशात वीज चमकावे असे येतात आणि अनेकांना उजेड देऊन निघून जातात. पण त्या पडणाऱ्या उजेडामध्ये सुद्धा आपण विजयाचे शिल्प मोजायचे असतात, विजयाचे गुण शोधायचे असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला सुद्धा दुःख आली हो. लहानपणापासूनच स्वप्न मिळाली नव्हती, पण डोक्यात एकच, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझ्या आयुष्यात माझे 3 गुरु, पहिले गौतम बुद्ध, दुसरे ते म्हणजे संत कबीर, आणि तिसरे छत्रपती शिवाजी महाराज, आणि चौथे गुरु ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. या 4 लोकांना मी आदर्श मानला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील खऱ्या अर्थानं सांगतात की मी माझ्या आयुष्यात मरेपर्यंत मद्य आणि मांस याचं सेवन कधी केलं नाही, आणि भीमरावांनी सुद्धा मरेपर्यंत व्यसनाला कधी हात लावलं नाही. जी माणसं यशस्वी होतात ना, चुकीच्या गोष्टीला जायचा स्वतःचं धाडस सुद्धा ते कधी करत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी लहान होतो, काय होती हो परिस्थिती तत्कालीन काळातली. बाबासाहेबांचा स्पर्श वर्ण व्यवस्थेला चालत नव्हता. बाबासाहेब लहान होते,
वर्गामध्ये बसले होते. सहजच सरांनी विचारलं की बाबा या फळावरचं गणित कोणी सोडवेल का? कोणी हात वरती केला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले सर मी सोडवतो. गुरुजी म्हणले ये चल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठून उभा राहिले. हे लहान भीमराव पुढे पुढे चालत गेले आणि वर्गातली सगळी पोरं ओरडायला लागली, गुरुजी गुरुजी नको नको गुरुजी, त्या भीमरावाला नका देऊ. गुरुजी त्या भीमरावच्या हातात तुम्ही खडू दिलात तर त्या फळाच्या पाठीमागे आमचे डबे आहेत. गुरुजी तो भीमराव त्या फळाला स्पर्श करेल. डबे बातील गुरुजी नको. त्या लहान भीमरावांनी सार 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 मनात साठवलं. हा स्पर्श त्याचा स्पर्श आहे, वर्ण व्यवस्थेला चालत नव्हता. आपले मित्र आपले बांधव उपाशी राहतील म्हणून लहान भीमराव त्याच तडपेनं परत माघारी आले. शांतपणे घरात बसले. खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील हे नोकरीला होते, ब्रिटिश सैन्यात होते. त्यावेळी त्यांचे वडील कोरेगावला शिक्षणाला होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सातारला राहायला होते. एके दिवशी सगळी लहान मुलं हे भीमराव आणि आपल्या लहान मुलांना घेऊन हे लहान भीमराव आपल्या वडिलांना भेटायला निघाले. कोरेगावला निघाले. हे लहान भीमराव जायला निघाले. रेल्वेमध्ये बसले. कोरेगावच्या अलीकडे एक स्टेशन आहे, तिथं खाली उतरले. तत्कालीन काळात एसटी नव्हती, एसटी नव्हती, रिक्षा नव्हते. त्या लहान भीमरावांना वाटलं वडिलांना भेटायचं आहे, त्यांना जाऊन आपल्याला बघायचं आहे. एके दिवशी जेव्हा रेल्वेतनं खाली उतरले एका बैलगाडी मालकापाशी गेले आणि लहान भीमराव म्हणाले, मला आमच्या वडिलांना रामजी बाबांना एकदा जवळनं बघायचं आहे, घ्याल का? तुमचे काय पैसे असेल ते आम्ही देतो. त्या बैलगाडी मालकानं लहान भीमरावांना स्वतःच्या बैलगाडीमध्ये बसवलं आणि जायला निघाले. जाता जाता गप्पा गोष्टी चालू झाल्या आणि या बैलगाडी मालकानं त्या भीमरावांना विचारलं, काय रे बाळानो कुठे चाललात? काका आमचे बाबा रामजी बाबा कोरेगावला राहतात, बाबांना भेटायला चाललोय. असं? अरे काय करता? काका आम्ही चांगलं शिक्षण घेतोय. असं? नाव काय रे तुमचं? काका मी भीमराव आंबेडकर. अरे खाली उतर, पहिला बैलगाडीत खाली उतर. बैलगाडी वाटून टाकली माझी. आता कोण बसणार आहे बैलगाडीत? पाठवलीच आहे. एक काम करा, डबल पैसे द्या, बैलगाडी हाका. मी बैलगाडीत नाही बसणार, मी तुमच्या पाठीमागे चालत चालत येणार. अहो काका मला माहिती नाही इकडचं, अर्ध्यावरती कुठून सोडू चालत? मला माहिती नाही, तुमचं तुम्ही बैलगाडी हाका, हा स्पर्श आम्हाला नको. बैलगाडी हाकत हाकत भीमराव निघाले. पाठीमागे काही पावलं ठेवून तो बैलगाडी चालत 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 गेला. स्पर्श सुद्धा भीमरावांचा त्याला कळाला नाही, जाणवला नाही. वडिलांना भेटले. सायंकाळी घरी आले आणि आईला विचारलं, आई अस्पृश्यता म्हणजे काय ग? आई ह्या लोकांना आपला स्पर्श चालत का नाही? तरी भीमराव आंबेडकर यांची आई भीमाई बाबासाहेबांना सहजच म्हणाली, भीमराव काय माहित कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवलं असेल, उच्च लोकांना आपला स्पर्श चालत नाही असं. मग आई मी इतकं सुंदर आणि एवढं मोठं पुस्तक लिहिणार की त्या पुस्तकामध्ये प्रत्येकाला समान संधी आणि समान वागणूक दिली जाईल. भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या मातीमध्ये उभा केलं. परेला होते. आयुष्यात गुरु असणं किती महत्वाचं आहे. कृष्णाजी अर्जुन केळुसकर मोठे लेखक. कृष्णाजी अर्जुन केळुसकर ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर पास झाले मॅट्रिकची परीक्षा, ते परळच्या चाळीमध्ये त्यांचा मोठा सत्कार केला बाबासाहेबांचा आणि पुस्तक भेट म्हणून दिलं. ते पुस्तक काय होतं? कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेट म्हणून दिलं. ते पुस्तक होतं गौतम बुद्ध. हे बुद्ध त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलं. आयुष्यात मनात चाललेली युद्ध, हे युद्धानेच खऱ्या अर्थाने त्यांना होरपळून ठेवलं होतं. बाबासाहेबांनी या युद्धावरती वाचण्यासाठी पहिल्यांदा गौतम बुद्ध वाचले. या युद्धानेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गौतम बुद्धांकडे नेलं. बाबासाहेब मोठे विद्वान पंडित, पण हे का सांगावं वाटतं? एके दिवशी परळच्या चाळीत राजश्री शाहू महाराज आले होते. शाहू महाराजांनी घराचा दरवाजा वाजवला. बाबासाहेब लुंगीवरती होते. बाबासाहेबांनी लुंगी खवली, घराचा दरवाजा उघडला. राजश्री शाहू महाराज आत आले. बाबासाहेब म्हणाले, अहो शाहू महाराज तुम्ही स्वतः आलात, मी आलो असतो मला सांगितलं असतं तर. तुम्ही महाराज स्वतः का? आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांकडे बघितलं आणि शाहू महाराज म्हणतात, बाबासाहेब तुम्ही तर बुद्धीचे राजे,
ज्ञानाचे राजे, हा परंपरेचा राजा बाबासाहेब आज परंपरेचा राजा एका ज्ञानाच्या राजाला भेटायला आलाय, याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाहीये. शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार केला त्यावेळी, शाहू महाराजांनी. पण इतिहास काय सांगतो बाबासाहेबांचा? बाहेर परदेशात शिकायला गेले, अमेरिकेला, तिथून लंडनला गेले, पण परत माघारी आली. ही परतीचा प्रवास आपल्या पोरांना जमला पाहिजे. जाणं महत्वाचं आहे, पण परत येणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. हो का? ज्या मातीत शिकलोय ना, त्या मातीसाठी आपण काहीतरी देणं लागतो. हे देणं आयुष्यात आपल्याला जपता आलं पाहिजे. तुमच्या इथं घुग्गुस नावाचं एक गाव आहे, माहित असेल तुम्हाला. तिथं एक कोळसा निघतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या घुग्गुसला एकदा भेट द्यायला, ते मंत्री होते. कोळशाच्या खणे तिथं बाबासाहेबांना बघायचं होतं की 80-90 फूट खाली ही लोक कोळसा कसे काढतात, मातीशी प्रामाणिक राहणं म्हणजे काय, त्यावेळी शिकवलं त्यांनी. बाबासाहेब म्हटलं मला बघायचं आहे. वय झालं होतं, सगळी लोक म्हटलं जाऊ नका बाबासाहेब, खाली फार त्रास होईल. बाबासाहेब ऐकायला तयार नव्हते. बाबासाहेब कोळशाच्या खाली गेले, 70-80 फूट खाली गेले. ते व्याकुळलेले, हातात पार घेऊन कोळसा फोडणारी माणसं त्यांनी बघितली. त्या व्यथा बघितल्या आणि बाबासाहेब म्हणाले, अहो बाबा तुम्हाला त्रास नाही का होत? बाबा हे तुम्ही काय करताय? ते बाबा म्हणाले, बाबासाहेब पैसे नाही, तो काम नाही मिळालं तर आपल्याला पैसे नाही मिळणार. काम मिळावं, आयुष्यात जगावं, पोटाची भूक भागावी, यासाठी बाबासाहेब हे काम करतोय. बाबासाहेब थोडस पुढे गेले. एक माऊली 8 महिन्याची पोटूशी होती, ती खणत होती आणि कोळसा बाहेर काढत होती. बाबासाहेब म्हणाले, अगं माऊली, अगं वातावरण बघ, 8 महिन्याची गरोदर आहेस, मरून जाशील, बाळाचं काय होईल, त्रास नाही का होत? बाबासाहेब थांबले. पैसे यायचं बंद होईल, पोटातल्या पोराची भूक कशी भागवू बाबासाहेब, पैशाशिवाय काही होत नाही. बाबासाहेब माघारी आले, वरती आले, मंत्रालयात गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातीसाठी किती प्रामाणिक असावं, आपल्या शिक्षणाचा फायदा कुठं घ्यावा, त्यावेळी दाखवलं. पहिला कायदा काढला, जर एखादी स्त्री गर्भवती असली तर गर्भवती असताना 4 आठवडे अगोदर आणि 4 आठवडे नंतर पगारी सुट्टी जी मिळते ना, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. तुमच्या माझ्यासाठी सारं दिलं हो बाबासाहेबांनी, सारं. इतिहासातल्या महापुरुषांनी तुम्हा मला जगणं शिकवलंय. आपलं जगणं त्यांनी सोपं करून दिलंय, पण या जगणं सोपं करून दिलेल्या जगामध्ये आपल्याला कसं जगता येईल याचा विचार केला पाहिजे. वेळ फार कमी आहे, 10 पर्यंत आहे, 5 मिनिटं राहिलेत. तलवारीचा जमाना गेला, मी मगाशी सांगितलं, आता पेनचा जमाना आलाय. आपण शिकलं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जे पोरग वाघिणीचं दूध पेतं ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आपण शाळा शिकली पाहिजे. जर तुमच्या गावातली पोरं नाही शाळा शिकलीत तर एक दिवस असा येणार, ताई मारेगावची 4-5 मुलं एकत्र येणार, 4-5 मुली एकत्र येणार, आणि त्या मुली म्हणणार, चला उद्या आता आपण नवरा बघायला जायचं आहे. आमची पोरं कुठं शाळा शिकत नाहीत. हा सगळे टारवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोर्डिंगची, बांधकाम व्यवसायात यूपीची लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळे दक्षिणात्यांकडे. आमची पोरं काय करतात? कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं, पिचकारी मारायच्या, ह्याच्या पलीकडे काय करतायत की नाही? या 4-5 मुली तुमच्या गावाच्या एकत्र येणार, चला उद्या पोरगा बघायला जायचं आहे. सुटा बुटातले येणार, आत येणार. जर पोरांनो नाही शाळा शिकलात तर तुमचा भाऊ कुठं दारात रांगोळी बिंगोळी काढत असणार, हे आत येणार असं बसणार, तुम्ही आतनं कांदेन पोळी घेऊन बाहेर यायचं आणि हा पहिला प्रश्न विचारणार, लय कांदून आहे का? पोरांचे लग्न होईन झालेत, आमच्या गावात 1 ट्रक भरून आहे, तुमच्या गावात 2 ट्रक. पहिला प्रश्न विचारणार, काय रे नाव काय तुझं? तुम्ही सांगायचं ओंकार, हितला नव्हे आमच्याकडचा ओंकार. मग त्या दुसरा प्रश्न विचारणार, काय रे स्वयंपाक बिपाक जमतो का नाही? होय म्हणला तर तुमची गाडी पुढे जाणार. असं होऊ नये, जर असं वाटत असेल तर आजच शिका. तुमच्याकडे बैल बाजार भरतो का? बैल बाजार कुठे भरतो? कुठे भरतो? हा, इथंच भरतो. जर तुमच्या गावातली पोरं नाही शाळा शिकलीत तर तुमच्या गावातल्या बैल बाजाराच्या शेजारी एक दिवस आपल्याला पोरांचा बाजार भरवावा लागेल. MA BEd टोनगा इकणी आहे 50,000 रुपये, BA BEd 30,000 रुपये, 12वी नापास तसाच न्या, 10वी नापास खुट्या सकट न्या,
म्हणजे पहिला आपण बैल देवाला सोडत होतो. आपल्या गावातली पोरं जर नाही शाळा शिकलीत, हे जित्राप आपल्याला देवाला सोडायला लागतील. आमचे थोरले चिरंजीव भैरोबाला सोडण्यात येत आहेत का? शिकलो नाही. आणि ताईनं तुमची बाजू घेतो याचा अर्थ तुम्ही कशाही वागाल याचा अर्थ नाही. फार मोठ्या व्हा, फार मोठ्या व्हा, इतक्या मोठ्या व्हा. एक दिवशी आपल्या आई वडिलांना गाडीमध्ये बसवा आणि आपल्या ज्या ठिकाणी आपली पोस्ट निघाले त्या पोस्ट कार्यालयात, त्या अधिकारी कार्यालयात आपल्या आई वडिलांना घेऊन जावा. गाडीतनं सरकारी खाली उतरा. तो सरकारी कर्मचारी आपल्या आईला बापाला बघून असा सल्यूट मारेल. त्या एका सल्यूटसाठी आयुष्यभर जगा. आपल्या बापाच्या चेहऱ्यासाठी जगा. आयुष्यात नाही मोठा झाले तरी चालेल, कान देऊ नका. आयुष्यात नाही मोठा झाला तरी चालेल, आयुष्यात ताईलो नाही काही शिक्षण घेतलं तरी चालेल, पण आयुष्यात अशी कुठलीच चूक करू नका की तुमच्या एका चुकीमुळे परमेश्वरासारख्या माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि भगवंतासारख्या माझ्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल. एवढी गोष्ट करू नका. फार मोठे व्हा. आणि मुलांनो, नोकरी 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 सोडून द्या. आता थोडं तर उद्योगाकडे वळा, व्यवसायाकडे वळा. उद्योग फार महत्वाचा आहे. व्यवसाय हे भारताचा कणा आहे. व्यवसाय जपता आला पाहिजे. नाही बघा ना, आपण काय करतो, एका जागेसाठी 1000 पोरं आज ऍप्लिकेशन करतात. आपण आर्मीला बघतो, नगरला एका ठिकाणी एका पोराला भरायचं होतं, ऍडमिशन करायचं होतं. एक बाग होती, प्राणी संग्रहालय होतं. सरांनी विचारलं, बातमी काढली, कोणी आहे का? एका जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला आली. एका पोराचं सिलेक्शन झालं. तोपर्यंत बागेतला शिपाई पळतला, साहेब नोकरी देऊ नका. बागेतला आता गुरीला माकड मेले. गुरीला माकड मेल्यामुळे आपण याला काय पगार देऊ शकत नाही. साहेब म्हणले, हे बघ, बागेतला गुरीला माकड मेले, तुला काय पगार देऊ शकत नाही. पोरगा अक्षरशः रडायला लागलं. साहेब हातात संधी घालून घेऊ नका. साहेब वाटेल ते काम करायला त्याला काम द्या. असं हे बघ, बागेतलं गोरीला माकड मेले. जोपर्यंत आमच्या बागेत गोरीला माकड येत नाही तोपर्यंत तू रोज यायचं, गोरीलाची कपडे घालायची, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचं. म्हणला पगार म्हणला तू काम केलास तर करायचा. मग मला गोरीला तर गोरीला म्हणला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. बारकी पोरं जायची, त्याला खायला टाकायची. म्हणला बरं आहे, म्हणला पगार पण चालू आणि डेली अलाउन्स पण चालू आहे. एकदा बारकी पोरं गेली, त्याला खायला टाकायला लागली. खायला खाता खाता हे जोर जोर उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून हे बेन वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता म्हणला जीव महत्वाचा आहे, जीव महत्वाचा आहे. म्हणजे जोर जोर ओरडा लागलं. ह्याच्या ओरडण्याच्या आवाजानं चौथालेला वाघ जागा झाला, पळ त्याच्या अंगावरती आला आणि याच्या हातावरती हात ठेवून म्हणला, लेका ओरडू नको, नाहीतर दोघाची बी नोकरी जाईल. परत का आलं, अस्वलाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला आली या मातीमध्ये. मनगटातला स्वाभिमान विसरू नका. प्रत्येकामध्ये ईश्वराने दिलेली एक संधी आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये ईश्वरानं दिलेली एक कला आहे. ती कला स्वतःची ओळखायला शिका. आम्ही असं वर्गात बसलो होतो, आमचे सर आले. सुदर्शन तुला काय व्हायचं आहे? सर म्हणलो मला चांगला वक्ता व्हायचा आहे, एक इंजिनियर व्हायचा आहे. आदेश तुला? सर मला डॉक्टर व्हायचा आहे. सुमित तुला? मला वकील व्हायचा आहे. पाठीमागे एक पोरग बसलो होतं, बोबडं होतं, त्याला र बोलता येत नव्हतं. सर त्याच्यापाशी गेले, बा तुला काय व्हायचं आहे? पोरग ताडकन उठलं, सर मला मार्केटिंग मध्ये कलियल करायचं आहे. सर म्हणलं डोंबला जर र बोलता येईना, मार्केटिंग करायला चाललाय, ते काय ना दुसरं काहीतरी कर. दान करणं आवाज केला, सर शिकलो तर मार्केटिंग मध्ये, शिकला नाही तर शिकला नाही. सर म्हणले तुला काय करायचं आहे ते कर. 10 दिवस गेले. 100 रामायणाच्या प्रति घेऊन सर आल्या. प्रत्येकाला वाटले, म्हणाले बघू कुणामध्ये किती मार्केटिंगचं टॅलेंट जास्त आहे. एक आठवड्यात ह्या प्रति विकायच्या, ज्याच्या प्रति विकल्या जातील जास्त आम्हाला कळेल तो हुशार विद्यार्थी आहे, त्याच्याकडे मार्केटिंगचं टॅलेंट जास्त आहे. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं, चालणारी पोरं. एक आठवडा फिरलो, परत आलो. सरांनी विचारलं, सुदर्शन तुझ्या किती प्रति विकल्या गेल्या? सर 50. आदेश तुझ्या 60. ओंकार तुझ्या 40. 70 प्रतीच्या वर एकाची प्रति विकली गेली नव्हती. मागच्या बाकावरती जे बसलेलं बोबडं होतं, सर त्याच्यापाशी गेले, बा तुझ्या किती प्रति विकल्या गेला? पोरग दान करणं उठलं, सर 100च्या 100 प्रति विकल्या गेल्या. सरांनी डोक्याला हात लावला. सर म्हणजे काय केलास? काय नाही सर. अरे मग कसं काय केलास? कुठलं पुस्तक वाचलं? काय नाही सर. लोकांच्या दालात गेलो. बल सर लोकांच्या दालात गेलो, बेल वाजवली, लोक बाहेर आली. लोक बाहेर आली, त्यांच्या हातात ठेवायचं लामाईन आणि म्हणायचं लामाईन विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून दाखवू नको, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोलणं स्ट्रेंथ आहे का विकनेस आहे? विकनेस होता. आपल्या अंगातला विकनेस त्या माणसानं स्ट्रेंथ बनवला, आपली ताकद बनवली. आपल्या अंगातला जो विकनेस आहे, अपंग आहे ना, अरे हट
लढण्याची संधी आहे, दुःख्यांना गरिबीना ईश्वराने दिलेली मोठं होण्याची संधी आहे. जर जन्मताच श्रीमंत असताना इतिहास झाला नसता, गरिबी जन्माला आलाय, ईश्वर तुमच्याकडनं सर्वोत्तम करून घेण्याची संधी बघतोय. त्या संधीची वाट बघा आणि त्याचं सोनं करायला शिका. हा इतिहास तुमच्या माझ्या पुढे शिवाजी महाराजांनी तयार करून ठेवलाय. बराच वेळ झालं बोलतोय, या भाषणातनं काही शिका अगर न शिका, फक्त मरेपर्यंत 2 गोष्टी पाळा. त्यातली पहिली गोष्ट आहे, परस्त्रीला आई मानायला शिका. परस्त्रीला आई मानायला शिका. आज इथं अनेक माई माऊली बसलेत. आई का मानायचं? छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला आई मानायला शिकवलं. मी नेहमी सांगतो ताईनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा, पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला महाराजांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, या स्वराज्याची तू मेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू मासाहेब जिजाऊंची लेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. त्याने म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलायला, ह्याने याला पाकडी बिकडी जास्त दिली काय. मी एका ठिकाणी कार्यक्रम होते, पोरग म्हणला दादा तू नेहमी सांगतो स्त्रियांनी हे केलं ते केलं, एका वाक्यात पटवून सांग म्हणला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. घरात गेल्या विचारतात का नाही, सांग तू माझ्यासाठी काय केलीस. लई दिवसांना असे तावडीत एकत्र घावलेत. दादांनो हात तिचेत, पण बांगड्या मात्र दादांनो आजही आपल्या नावाचे आहेत. कपाळ तिचा आहे, कुंकू मात्र दादांनो आजही आपल्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादांनो आजही आपल्या नावाचं आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादांनो आजही आपल्या नावाचं नाही. यापेक्षा स्त्रीने आणखी काय करावं, काय करावं. मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे, तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला. आणि दुसरी गोष्ट, मरेपर्यंत या महापुरुषांनी शिकवले, व्यसन करू नका. सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं या माणसांना, सुपारीच्या खंडाचं. त्यावेळी यश मिळाले या माणसांना, यश. यशाची फार सुंदर व्याख्या आहे, व्यसन करू नका. ही या व्याख्यातलं एक पहिलं उदाहरण आहे. जी माणसं व्यसनापासून लांब असतात ना तीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात. नाही बघा ना, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय. चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून टाळा वाजवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही ना. बाप अख्या घरात सुविचार लिहून ठेवतो, व्यसन करू नये. आणि संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे त्या जणू काय ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. काय संस्कार पेरतोय. मी एका ठिकाणी नगरला कार्यक्रमाला होतो, एक पोरग माझ्या पैशाला मला म्हटला, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग म्हणला कशी बाद असते. 2 काचेचे ग्लास आण. त्यानं लगेच आणले. मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणलं बघ बाबा